म्हणजे अर्थसंकल्प मांडताना तुमचा अर्थसंकल्प डिफिसिट होता। डिफिसिट असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही 16,000 कोटी रुपये मायनस होता, तरी देखील राज्य सरकारने 1,00,000 कोटी रुपयाचे नवे आश्वासन, नव्या कमिटमेंट हे अध्यक्ष महोदय राज्य सरकारने या ठिकाणी दिलं। अध्यक्ष महोदय काय हरकत नाही, पण अध्यक्ष महोदय ज्यावेळी 2022चा अर्थसंकल्प त्यांनी आमच्या बाजूने मांडला, त्यावेळी विरोधी पक्षाच्या बाकावरून तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी भाषण काय केलं? देवेंद्र फडणवीस म्हटले, गेले 2-3 वर्ष मी बघतो आहे की महसुली तूट कमी दाखवायची आणि मग पुरवणी मागण्यांच्या आधारे नवीन मागण्या आणायच्या, शेवटी ही तूट मोठ्या प्रमाणात वाढते। आपण अर्थसंकल्प तयार करतोय दाखवण्यात करता आणि खर्च मात्र मनमानीपणाने करतोय असा याचा अर्थ आहे। अर्थसंकल्पाचा आणि खर्चाचा ताळमेळच लागत नाहीये। ज्यावेळी जो खर्च वाटला तो करतोय, त्याला पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मान्यता दिली जाते, मूळ खर्च मात्र करतच नाही। आता अध्यक्ष महोदय याला आपण काय म्हणणार? अध्यक्ष महोदय मी मगाशी सांगितलं की मागची तूट 16,000 कोटी रुपयाच्या वर होती बजेट मांडतानाच्या दिवसाची। त्यानंतर हे ऍडिशन जवळपास 1,00,000 कोटी रुपयाच्या नव्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक आमदार, 40 आमदार नवीन आले, त्यांच्या कमिटमेंट काही होत्या। या सगळ्या कमिटमेंट करत करत ती पुरवणी मागणीचं शेपूट मारुतीच्या शेपुटासारखं वाढत गेलं आणि एकदम अध्यक्ष महोदय त्या 1,00,000 कोटी रुपयाचा विसर पडला का ते या सध्याच्या बजेटमध्ये घातले माहित नाही, पण नव्या अर्थसंकल्पात ही तूट एकदम 9,000 कोटीवर आली। प्रश्न असा उठतो की मागच्या 1,00,000 कोटी रुपयाच्या नव्या तरतुदी ज्या केल्या, ज्या मागच्या अर्थसंकल्पातल्या पेक्षा तुटीची तूट वाढवणाऱ्या होत्या, त्या तूट वाढवणाऱ्या सगळ्या प्रोव्हिजन्स या नव्या अर्थसंकल्पात आहेत का? ही तूट 9,000 कोटी रुपयापर्यंत खाली कशी आली? 94,000 कोटीची फिस्कल डिफिसिट 99,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचली। राज्याच्या आर्थिक हेल्थ बद्दल मी काही बोलत नाही, तर तो आता निवडणुकीमुळे सगळ्यांनीच विषय सोडलेला दिसतोय मला। पण अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी बारकाईने हे बघितलं पाहिजे की आता फिस्कल डिफिसिट ही आमचं 99,288 कोटी आहे, म्हणजे ते 1,00,000 कोटीच्या वरच असणार। थोडीशी जुगाड करून जरा दुरुस्ती केलेली दिसते याच्यात। म्हणजे आपण बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत कशी असते? 999 रुपये, तसं हे फिस्कल डिफिसिटचा आकडा दाखवलेला आहे 99,288 कोटी रुपये। म्हणजे भास्कर हे 1,00,000 काही हजार कोटी रुपयावर असणार आणि त्यामुळं एक्झॅक्ट आकडा 99,288 कोटी आहे। तो एक्झॅक्ट आकडा हा मी मगाशी सांगितलं तसं बाटाच्या दुकानात गेल्यावर जो आकडा आहे। मला आज एक वेळा प्रश्न पडतो की बाटाच्या दुकानात गेल्यावर 90 रुपयाला का नाही बूट, तो 99 रुपयालाच का असतो? तर माणसाला बरं वाटतं की बाबा 100 रुपयाच्या वर नाही ना, 99 रुपये चल घे। त्यामुळे अध्यक्ष महोदय हे राजकीय तूट आणि या सगळ्या गोष्टीचा तपशील जर बघितला तर FRBMचा 2003 ला आपण याच सभागृहात कायदा केलाय। ते फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो कायदा आपण केलेला आहे त्याचा अध्यक्ष महोदय काही ताळमेळ दिसत नाही। वित्तीय शिस्तभंग झाली अशी माझी शंका आहे। आता वेळ आपल्याला कमी आहे, 2-4 दिवसात कोड ऑफ कंडक्ट होईल, पण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रावरचा कर्जाचा बोजा या निमित्तानं आपण आता 8,00,000 कोटी रुपयावर नेऊन ठेवलेला आहे। 22-23 साली 6,29,000 कोटी होता, त्यानंतर तो 7,11,000 झाला, या 31 मार्चला होईल आणि पुढच्या वर्षी आपण ठरवलेलं आहे की आता 8,00,000 कोटीपर्यंत हे पोहोचवायचं। अध्यक्ष महोदय कर्ज परत कसं फेडणार हे विचारतो आम्ही, त्याला उत्तर नाही, एकच उत्तर, 1 ट्रिलियन इकॉनॉमी।
हे कर्ज काढलेलं आहे ते कसं फेडणार आपण? काय काय कळलं नाही आपलं. नाही, जायलाच पाहिजे ते. म्हणजे देशातली महाराष्ट्रातली जनता एवढी कर्तबगार आहे की ते 1 ट्रिलियन कधीतरी होणारच आहे. त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे ह्याच्यावर आमची तक्रार आहे. आणि अध्यक्ष महोदय, इकॉनॉमी $1 ट्रिलियन करायची आहे, करा, काय अडचण नाही. पण अध्यक्ष महोदय, ग्रोथ रेट किती आपल्या राज्याचा? 6.77%. 1 ट्रिलियन जर इकॉनॉमी करायची असेल तर तुमचा ग्रोथ रेट हा 14-15% नेला पाहिजे. 14-15% ग्रोथ रेट न्यायला कसं शक्य होणार आहे? याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी जर केला तर आम्हाला ते गणित सांगू शकतील की बाबा हे 14% एवढी ग्रोथ होईल. 14% ग्रोथसाठी आम्ही ह्या धोरणांची बदल केलेला आहे की जेणेकरून देशात येणारी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि आमचा ग्रोथ 14% 15% होणार आहे. हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. नुसतं 1 ट्रिलियन कधीतरी होणारच आहे. तुम्ही आम्ही असू नसू पण कधीतरी 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचणारच आहे इकॉनॉमी. हे काय ज्योतिषाने सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. अध्यक्ष महोदय, प्रचंड घोषणा अर्थसंकल्पात आहेत. शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास, मागास घटकांचा विकास, युवा कल्याण, अशा 4 भागांमध्ये मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला होता. अध्यक्ष महोदय, मग ह्या 4 घटकांचं मागच्या वर्षभरात काय काय चांगलं झालं याचा तर खुलासा या अर्थसंकल्पीय भाषणात व्हायला पाहिजे होता. अध्यक्ष महोदय, पण यावेळी आम्हाला आर्थिक पाहणी अहवाल आला नाही. आर्थिक पाहणी अहवाल आला असता तर आम्हीच सांगितलं असतं ह्या तुमच्या 4 कॅटेगरीचं जे तुम्ही विशेष उल्लेख केला त्यांची देशात राज्यातली परिस्थिती काय आहे. आणि त्यामुळे जेव्हा केव्हा तो आर्थिक अहवाल येईल त्यावेळी मला खात्री आहे की या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल जास्त प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, आपली महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की 7% आहे, त्याचं दुपटीनं म्हणजे 14-15% ग्रोथ रेट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं यांच्या सरकारच्या सल्लागारांनी देखील सांगितलेलं आहे. हे अध्यक्ष महोदय विसरता येणार नाही. अध्यक्ष महोदय, शेतकरी वर्गाला लाखो कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पात 6 लाख कोटीपेक्षा जास्त अर्थसंकल्प गेलेला आहे. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय? 3,750 कोटी फक्त. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दुष्काळाची धाकटा वाढते, दुधाला रास्त भाव नाही, कांद्याचे भाव गडगडलेले आहेत, शेतमालाचे दर अत्यंत कमी आहेत, पीक विम्याची 25% अग्रिम अजून मिळालेला नाही, लंपीमुळे दगावलेल्या जनावरांची भरपाई या सरकारने दिलेली नाही, अनेकांना मागील वर्षीचं कांदा अनुदानही मिळालेलं नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे या सरकारबद्दल. या सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे. हायवे आणि मेट्रो हे बांधण्याच्या पलीकडे या सरकारचा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा विचार करण्याची इच्छा दिसत नाही. हे पुन्हा एकदा अर्थसंकल्पावरून महाराष्ट्राच्या जनतेला कळते. अध्यक्ष महोदय, सरकारकडून काही मदत झाली नाही. अवकाळीची मदत देखील नाशिक जिल्ह्यात थोडी बहुत मिळाली पण महाराष्ट्रातल्या दुसरीकडे कुठं नाही मिळाली. आणि आता उन्हाळा आहे जवळ. तुम्ही फलटण तालुक्यातले अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहिती आहे पाणी मागं किती ओढ आहे. कोयना धरणातील पाणी आता मर्यादित आहे, वारणात आहे, सगळ्या आपल्या धरणात आता तळ दिसायला लागलेला आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, पाणी पातळी खालावलेली आहे. शेतकऱ्याच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे जगायचं कसं. आणि म्हणून आदिती, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. काय मदत आणि पुनर्वसन मंत्री खातं तुमच्याकडे आहे का? बघा, ते बसून प्रश्न विचारतायत कुठं राहिली. म्हणजे मागच्या ती झिरपली, हातात नाही मिळाली. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पुढे जगायचं कसं हा प्रश्न आहे.
NDRF प्रमाणे अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे, सर्व दुष्काळग्रस्त दुष्काळ सदृश तालुक्यांना मदत करण्याची भूमिका अध्यक्ष महोदय मदत व पुनर्वसन मंत्री, खरं म्हणजे हे भाषण अर्थमंत्र्यांनीच ऐकायला पाहिजे, पण तुम्ही ऐकताय हा माझ्यावर फार मोठा उपकार आपला आहे की तुम्ही इथं बसलेला आहात. त्यामुळे आपल्याला एवढा तुम्ही दिसला म्हणून तो विषय काढला, नाही तर शक्यतो काढला नसता मी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात कापूस, सोयाबीन, इतर पिकं पिकवली जातात. देवेंद्र फडणवीस साहेब 2014च्या आधी म्हणायचे सोयाबीनला 6,000 रुपये दर द्या, कापसाला 10,000 रुपये द्या. 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार केला. 2 वर्ष सोडले तर पुन्हा आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत. अर्थमंत्री पण मधल्या काळात झालेले होते. कापसाला भाव कुठं वाढला? सोयाबीनचा दर का खाली पडला? कापूस खरेदी केंद्र किती दिवसापासून बंद आहे? त्याबाबत अध्यक्ष महोदय या सरकारने केंद्र सरकारला बहुतेक विनंती केलेली नाही कापूस खरेदी करण्यासाठी तुमची सेंटर काढा म्हणून. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रातले शेतकरी समुदाय प्रचंड नाराजीत आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील अध्यक्ष महोदय वाढलंय. आपण इकडे मुंबई फार चांगली आहे, इतकं ग्लोरिफाय आपण करू शकतो मुंबई दाखवून देशात आणि जगातल्या पाहुण्यांना, पण आपल्या ग्रामीण भागातली परिस्थिती काय आहे ज्याच्याकडे या अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आलेलं नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मला आठवतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता 1.5 वर्ष पूर्ण झाले. त्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलेलं होतं की मी आपला महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या मुक्त करेन. पण अध्यक्ष महोदय, उलट झालं. याच काळात शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण आज वाढलेलं आहे. रोज अध्यक्ष महोदय तब्बल 8 शेतकरी आपला जीव संपवत आहेत. सरकारी आकडेवारी सांगते, माझं हे आकडेवारी नाही. अध्यक्ष महोदय, 2023 साली 2,852 लोकांनी आत्महत्या महाराष्ट्रात केल्या, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि मुख्यमंत्र्यांचं पहिल्या भाषणातलं पहिलं वाक्य होतं कदाचित की मी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या मुक्त करेन. अध्यक्ष महोदय, मुक्त करायचं राहू दे, कमी करा, पण अध्यक्ष महोदय इथं यांच्या काळात आत्महत्या वाढल्या हे आपल्याला विसरता येणार नाही. जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, परभणी, सोलापूर या जिल्ह्यात अध्यक्ष महोदय सर्वात जास्त आत्महत्या झाल्यात. 1.5 वर्षात 2 कृषी मंत्री महाराष्ट्राला लाभले अध्यक्ष महोदय मागच्या, आणि दोघेही मराठवाड्याचे. दोन्ही आजी माजी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यांचा ह्या नावात समावेश आहे. जे जिल्हे मी वाचले अति आत्महत्याग्रस्त, आणि अध्यक्ष महोदय मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांचा समावेश यात आहे. अध्यक्ष महोदय, NCRBचा एक रिपोर्ट आहे, त्यात शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र नंबर 1 वर आहे. याआधी महाराष्ट्र उद्योगधंद्यात पुढे होता, आपण सगळ्यातच 1 नंबर होतो, पण आत्महत्याग्रस्त होण्यात हा पहिला नंबर कमवण्याचं काम देखील याच काळात झालंय. हे नोंद घेणं पाहिजे. आता वाढत्या गुन्हेगारीत आम्ही नंबर मिळवायला लागलोय. सगळ्याच जे नको होते कॅटेगरीज त्या कॅटेगरीत आपले नंबर वाढायला लागलेत. आणि म्हणून सरकारने या सगळ्या विषयांकडे खरं म्हणजे लक्ष ठेवून द्यायला पाहिजे. तुम्हीच एक फ्रेज तयार केलेली, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, तोच प्रश्न तुम्हाला विचारायची पाळी तुम्ही नाही, तुम्ही आमच्याकडेच होता, पण जे दुसरे होते त्यांच्यासाठी हा प्रश्न विचारायची पाळी अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी आलेली आहे. अध्यक्ष महोदय, शेतकरी काय करतोय? आपण सावकाराच्या दारात शेतकरी जाणार नाही म्हणून प्रयत्न करतोय, पण आज अध्यक्ष महोदय सरकार एक योजना राबवते. सरकार राबवतंय शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारी किती खर्च? 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, भरपूर खर्च. कालचा आता मांडवाला खर्च 13 कोटी रुपये कालच्या मांडवाचा खर्च होता. 12-13 कोटी मांडवाला खर्च. थोडीशी संध्याकाळी 4 वाजता सभा घेतली तर मांडव घालायचे पैसे वाचतात. त्यामुळे अध्यक्ष महोदय आज मात्र शेतकरी शासन आपल्या दारी ही योजना राबवणाऱ्या सरकारला अध्यक्ष महोदय आज शेतकऱ्याची चौकशी केली तर त्यांच्या लक्षात येईल की शेतकरी राजा आता सावकाराच्या दारी गेलेला आहे. अध्यक्ष महोदय 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर होऊन 2 महिने उलटले, पण या सरकारने या शेतकऱ्यांना अद्यापही मदत सुरू केलेली नाही. हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे.
अध्यक्ष महोदय, मागच्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी घोषित करण्यात आला. 6,000 रुपये केंद्राचे, 6,000 रुपये आपले, 12,000 रुपये देतोय. अध्यक्ष महोदय, 1 लाख रुपये जर खत खरेदी केलं 1 लाख रुपयाचं त्या शेतकऱ्याने, तर आपण 18,000 रुपये जीएसटी ने काढून घेताय. 18% जीएसटी, 18,000 कोटी रुपये, 18,000 रुपये 1 लाख खर्च शेतकरी ज्यावेळी खतावर करतो त्यावेळी 18,000 रुपये आपण काढतो आणि त्याला देतो काय, तर 12,000 रुपये देतो. आणि त्याचं डेली काय होतं तर 17 रुपये दिवसाला. म्हणजे अध्यक्ष, शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे त्याला दिवसाला 17 रुपये आपण देतो. अध्यक्ष महोदय, आपण सन्मान निधी, गॅरंटी अशी म्हणत अनेक आश्वासनं देता, पण त्याची पूर्तता होत नाही. 10 वर्षात उत्पन्न दुप्पट करतो म्हटला, अजून काही झालं नाही. त्याचं उत्पन्न बिचाराचं घटलेलंच आहे. शेतमालाला भाव नाही. सरकारने वाढीव हमी भाव जाहीर करायला पाहिजे होता, आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं. पण अध्यक्ष महोदय, तुम्ही सन्मान 17 रुपये देऊन ज्या शेतकऱ्याचा करता त्याला त्या 17 रुपयाची गरज नाही. त्याला गरज आहे शेतीमालाचे दर वाढवणे, आधारभूत किमती वाढवणे आणि त्यांना सपोर्ट करण्याची व्यवस्था निर्माण करणं. ते कधी सरकार करणार हा आमचा खरा म्हणजे प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, पीक विम्याची देखील परिस्थिती वेगळी नाही. 1 रुपयात पीक विमा म्हणून सगळ्यांनी पीक विमा काढला असेल, पण अध्यक्ष महोदय, कापूस, मूग, भुईमूग, कांदा, तूर या पिकांना अजूनही पीक विमा मिळालेला नाही. तुम्ही फलटण तालुक्यात चौकशी करा, कुणालाच पीक विमा परत मिळत नाही. अध्यक्ष महोदय, सोलापूर जिल्ह्यातील 3,18,144 शेतकऱ्यांनी त्या 5 पिकांचा विमा भरला, पण एकाला पण अजून पीक विम्यातून भरपाई मिळालेली नाही. पीक कापणीचे प्रयोग करून त्याचा अहवाल कृषी आयुक्ताला पाठवण्यात आलाय, पण त्या ठिकाणाहूनही काहीच निर्णय झालेला नाही. अशी स्थिती प्रत्येक जिल्ह्यात आहे. सोलापूरचं फक्त उदाहरण घेतलं. अध्यक्ष महोदय, अटी आणि शर्यती एवढ्या लावलेल्या, शर्ती एवढ्या लावलेल्या आहेत की अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला मिळतच नाहीत पैसे. 1 रुपयाचा पीक विमा, पण सरकार हजारो कोटी रुपये त्या विमा कंपन्यांच्या पोटात हातात देतं, त्यांच्या खिशात घालतं. त्या हजारो कोटी रुपयातले किमान निम्मे तरी पैसे महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना ज्यांनी विमा काढलाय त्यांना परत यायला पाहिजे. ह्यांना आता शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय, त्या विमा कंपन्यांना आता 100% प्रॉफिट झाला. पूर्वी शेतकरी विमा भरायचे, प्रीमियम भरायचे, ते शेतकरी येऊन लढाई करायचे, वाद घालायचे. आता 1 रुपयानं विमा निघालाय म्हटल्यावर कोण नादाला लागत नाही आणि इकडे हजारो कोटी रुपये विमा कंपन्यांच्या खिशात घालायचं काम चाललंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपणाला विनंती आहे की या फसव्या योजनांच्याकडे देखील सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. आता 50,000 प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं ठरलेलं काही लोकांना मिळाले, पण बऱ्याच लोकांना अजून मिळालेलं नाही. आमच्या महाविकास आघाडीच्या काळातलं हे तेव्हाच्या तत्कालीन अर्थमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आहे. परत 2 लाख रुपयावरचं कर्ज थकलेलं आहे, त्यांनाही आपण कमिटमेंट दिलेली होती की तुम्ही काय काळजी करू नका, 2 लाख रुपयाच्या वरच्यांचं थकलेलं जे आहे त्यांच्यासाठी आम्ही योजना आणतो. पण अद्याप देखील आता शेवटची संधी होती, तीही गेली. 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे थकलेलं त्यांना मदत करण्याची या सरकारने भावना दाखवलेली नाही. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातली इकॉनॉमीची परिस्थिती काय? अध्यक्ष महोदय, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी म्हणून एक खासगी संस्था आहे. दर 3 महिन्याने ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांच्या उत्पन्नाचं असेसमेंट आणि खर्चाचं असेसमेंट करते. अध्यक्ष महोदय, यामध्ये अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातल्या कुटुंबाचं उत्पन्न 8% वाढलं आणि 6% इन्फ्लेशन वाढलं, महागाई वाढली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याच्या पदरात काही मिळालं नाही. ग्रामीण भागात विषमता काय आहे? विषमता इंडेक्स. अध्यक्ष महोदय, भारतातला ग्रामीण भारताचा उत्पन्न विषमतेचा गिनी मध्ये आपण ते मेजर करतो. गिनी महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, 0.49. पण आपल्या महाराष्ट्रात मात्र हाच मापक हे 0.56 आहे. अध्यक्ष महोदय, एप्रिल 22 मध्ये हाच आकडा 0.55 होता, आता तो 0.56 झालेला आहे. ऑल इंडिया ऍव्हरेज 0.49 आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात प्रचंड विषमता आहे, हे आकडेवारी सिद्ध करते. अध्यक्ष महोदय, 45% कुटुंब सीमांत भूधारक आहेत, 25% अल्पभूधारक आहेत. शेतीबाहेर काहीतरी रोजगार शोधावा लागतो. म्हणून अध्यक्ष महोदय, आज रोजगार हुडकतात माणसं.
5 कोटी 18 लाख लोकांपैकी अध्यक्ष महोदय 55% म्हणजे 2 कोटी 80 लाख लोक रोजगार हुडकतायत आणि वेगळ्या पद्धतीने रोजगार मिळण्याचा प्रयत्न करतायत. अध्यक्ष महोदय 10 पेक्षा जास्त आस्थापना जर असेल तर त्याचं मेजर दिलेलं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यात फक्त 20 लाख नोकऱ्या आहेत अशी भारत सरकारची आकडेवारी दाखवते. म्हणजे ग्रामीण भागात अध्यक्ष महोदय उरलेले 2 कोटी 60 लाख लोक काय करतात महाराष्ट्राच्या? ते बेकार आहेत किंवा मग आधी कुठे टपरीवर काम कर किंवा अध्यक्ष महोदय 2-3 जण जिथं काम करतात त्यातला एक कामगार त्यात असतो. त्यामुळे अध्यक्ष महोदय किंवा मग रिक्षा चालवणं, छोटी टपरी टाकणं, स्वतःची कमाई करणं. त्यामुळे अध्यक्ष महोदय आज सरकारने काढलेल्या नोकर भरती म्हणजे अध्यक्ष महोदय फार कमी संख्येनं सरकार नोकर भरती सरकार करत नाही. केली तर पेपर फुटतो, पेपर फुटला की त्याचं पुढं होतं. सगळीकडे म्हणजे कुठं काय पारदर्शीपणाने कारभार चाललाय असं एकही उदाहरण अध्यक्ष महोदय आपल्याला सर्वांच्या समोर दिसत नाही. आता राईट टू एज्युकेशन मध्ये 1500 रुपये फी लावतात. कशी परवडणार सामान्य माणसाला? अध्यक्ष महोदय आता शाळा बंद करायला सुरुवात केलेली आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा आता बंद करायला लागलोय. रघुनाथ माशेलकरांचा रिपोर्ट काय आहे ते रिपोर्ट टेबल केले का करून महाराष्ट्राला सांगा रघुनाथ माशेलकरांचे सल्ले काय मिळालेले आहेत. अध्यक्ष महोदय दुसऱ्या बाजूने ते स्किल एज्युकेशन मध्ये सर्व्हिस सेक्टर वाढतोय. त्या स्किल एज्युकेशन मध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीला पुरेशी अनुरूपता असणारे स्किल आपण देतोय का याचा अभ्यास केला पाहिजे. अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात सर्व्हिस सेक्टर जवळपास आपल्या जीएसडीपीच्या कॉन्ट्रीब्युशन त्याचं सर्व्हिस सेक्टरचं 59% आहे. म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लेथ मशीनवर काम करण्याचं ट्रेनिंग देऊन आता उपयोग कमी कारण अपॉर्च्युनिटी कमी आणि दुसऱ्या बाजूला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मर्यादा आलेल्या आहेत आणि म्हणून सर्व्हिस इंडस्ट्री वाढत असतील तर अध्यक्ष महोदय बेरोजगारी आपण आपलं सगळं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ट्रेनिंग देतोय स्किलचं आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण ट्रेनिंग जर देणार नसू तर आपण स्किल देतोय कागदावर आपला खर्च येतोय परंतु अध्यक्ष महोदय त्या मुलांना काम मिळण्याची शक्यता नाही ही आजची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय रोजगारासाठी तरुणांची आता भटकंती वाढलेली आहे आणि हा चिंतेचा विषय. 2 वर्षात सरासरी 2 जण बेरोजगारीमुळे रोज आत्महत्या करतायत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो साहेब बसा ना. नाही मला आनंद झाला तुमची छबी बघितल्या दारात मला आनंद झाला की आपला कोणीतरी आलाय ऐकायला आपलं. आपण बसा. आपण एकमेव आहात की जे मुख्यमंत्र्यांना माझ्या भावना कळवाल म्हणून मला आनंद झाला. हे दोघं आहेत पण ह्यांचं काय ते ऐकणार नाहीत. ते दादांना कळवतील पण दादा थोडी यांचं दोघांचं ऐकणार. हे विचारे कशाला सांगणार पण नाहीत भानगडी ती पडणार नाहीत. सरासरी 2 जणांचा बेरोजगारीमुळे आत्महत्या चालू आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या एनसीआरबीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालेलं आहे. अध्यक्ष महोदय राज्याच्या तुलनेत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातले हे आत्महत्येचं प्रमाण वाढलंय. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2 वर्षात बेरोजगारीमुळे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्याचं समोर आलंय आणि 22 मध्ये आत्महत्या देशात 3170 होत्या, 642 महाराष्ट्रात होत्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाची एक चिंता या सदनाच्या मनात असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय आता प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात गेले. दावोसला जाऊन आपण काही नवीन अग्रीमेंट 19 केले. त्यातले मुंबईतल्याच बऱ्याच कंपन्या होत्या अशी आमची माहिती आहे. बरं त्यातल्या एक करार केला ABINBV ते ब्रिवरीच्या कंपनी बरोबर करार केला. 600 कोटीचा सामंजस्य करार. बेल्जियमची ब्रिविंग कंपनी आहे ती ब्रिवरी तयार करते. म्हणजे अध्यक्ष महोदय आमच्या बाजूने ज्यावेळी आमच्या सरकारनं काही योजना आणल्या त्या वाईन प्रमोशनला कडाडून विरोध भारतीय जनता पक्षाने त्यावेळी केला. आणि आता सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कुठली तर ब्रिवरीची आपणच आणताय. हा विरोधाभास आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय तीच योजना यांनी परत सुरू केली. म्हणजे अध्यक्ष महोदय सरकार असेल तर बोलायचं वेगळं आणि सरकार नसेल तर बोलायचं वेगळं. हे अध्यक्ष महोदय जरा गांभीर्याने आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय
संपूर्ण भाषणामध्ये अर्थमंत्री महोदयांच्या कुठेही शाहू फुले आंबेडकरांचं नाव त्यांनी घेतलं नाही. फक्त योजनांना नाव होती तेवढीच. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं आता मी काम करणार आहे हे जे सतत सांगतात, पण त्यांना अलाउड नाही झालं शाहू फुले आंबेडकरांचं नाव भाषणात टेक्स्टमध्ये घालायचं. अध्यक्ष महोदय, ही चिंतेची बाब आहे. विचार सोडून जर काही होत असेल तर मात्र या विकासाला फारसा अर्थ नाही. आपण महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला घेऊन काम करायचं ठरवलेलं आहे. आपण आयुष्यभर त्याच विचारानं जर काम करणार असू तर अध्यक्ष महोदय, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्याला सोडता येणार नाही. पण या भाषणात मला उत्सुकता होती, तसा काही योजनांच्या नावाच्या पलीकडे काही तसा उल्लेख दिसला नाही. अध्यक्ष महोदय, तरुणांच्या हाताला कसं काम देणार याचाही उल्लेख नाही. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अध्यक्ष महोदय, सतत आम्ही सगळे या पद्धतीत काम केलेलं आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे आता असं सांगतात, इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर. अध्यक्ष महोदय, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला, मनोहर जोशी साहेब होते त्यावेळी, एवढा छान रस्ता झाला. पण त्यानंतर सरकार दुसरं आलं. कारण लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, त्यांना विरोध नाही लोकांना. पण लोकांच्या घरात काय पिकतं, घरात काय चाललंय, घरातले प्रश्न, बेकारीचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न, या सगळ्या समस्या लोकांच्या ज्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून इन्फ्रास्ट्रक्चरकडे जर काही केलं तर हे प्रश्नाचं उत्तर त्या सामान्य माणसाला कधीच मिळत नाही. आता अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता मी काय त्याच्यासाठी स्पर्धा करत नाही, पण कोस्टल रोड आमच्या सरकारने, उद्धवजी ठाकरे साहेब होते तेव्हापासून आपण कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, निळवंडे धरण याला गती देण्याचं काम आपल्या सरकारमध्ये केले. आपण सगळे एकत्रित होतो अध्यक्ष महोदय त्यावेळी. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हेच ना, सगळे तिकडे जाऊन बसलेत. माझ्याही तोच विचार मगाशी मनात आला, पण आता काय करू. अध्यक्ष महोदय, आता बुलेट ट्रेनवर सध्या जोर आहे. 1,08,000 कोटी रुपयाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. 5,000 कोटी आपण घालणार, गुजरात 5,000, 10,000 कोटी दिल्ली घालणार. अध्यक्ष महोदय, 88,000 कोटीचं कर्ज, फार छान वाटायला आहे. 50 वर्षाचा लोन आहे, लॉकिंग पिरियड आहे, तो 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे. 50 वर्षात येईन किती महाग होणार, आणि आजचं जे कर्ज आहे 1,00,000 कोटीचं ते किती 10,00,000 कोटी होणार ते काळच ठरवेल, त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही. पण अध्यक्ष महोदय, IIM नावाची जी IIM संस्था आहे, तर अनिल भाईदास पाटील, तुम्ही हे ऐका, IIM ची संस्था आहे, तिने काय सांगितलं की ते बुलेट ट्रेन फिजेबल व्हायचं असेल तर रोज 100 फेऱ्या झाल्या पाहिजे. तुम्ही प्रस्तावित करताय 35च फेऱ्या. त्यामुळं जळगावला जायचं असेल तर आधी इथून सुरतला उतरायचं आणि सुरतवरून जळगावला जायचं. कंपल्सरी सगळ्या मंत्र्यांना करतील आता, कारण हे फेऱ्या वाढल्या पाहिजेत ना. 100 फेऱ्या कशा होणार. जळगावला अनिल भाईदास पाटील गेले की वरनं फोन येणार 6व्या मधल्यावर, अनिल बुलेट ट्रेन घ्यायची, सुरतला जायचं, तिथनं गाडीनं घरी जायचं. अरे ते सुरत टू गोवातीत जातात डायरेक्ट, पण हे तसं नाही गेलेले, हे डायरेक्ट गेलेले आहेत. गोवातीला जाणारे तुमच्या शेजारी जॅकेट घालून बसलेले आहेत. पण सुरत वरून हे फेऱ्या वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अध्यक्ष, 100 वेळा जर बुलेट ट्रेन रोज धावली तर वायबिलिटी येईल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे थोडंसं अवघड काम आहे. हे सगळे पांढरे हत्ती आहेत, ज्याचा सामान्य महाराष्ट्रातल्या गोरगरिबांशी काही संबंध नाही. आता बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार, गुजरातला होणार, हे सगळं जग जाहीर आहे. पण तरी आपण सहन करतोय. मुंबईतला बीकेसीतनं माणूस बसलेला चटकन अहमदाबादला पोहोचावं ही व्यवस्था आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, ही मुंबईची जी ग्रोथ आहे, मुंबईत येऊन राहिल्याशिवाय मुंबईतला बिझनेस होत नाही. आता त्याची गरज नाही. अहमदाबाद मधला माणूस सकाळी 10 वाजता पोहोचेल, 5 वाजता बुलेट ट्रेनला बसेल, संध्याकाळी 7-7:30ला तो घरी पोहोचेल आणि अहमदाबादमध्ये तो त्याचा संसार करेल. म्हणजे ऍक्च्युअली एक्सपेंडिचर त्याचा अहमदाबादला, तो इथं फक्त चहा कॉफीज मुंबईत आल्यावर घेणार. अध्यक्ष महोदय, कल्पना फार चांगली आहे. मी सभागृहात मंत्रिमंडळात मांडलेली होती हायस्पीड ट्रेन मुंबई टू नागपूर, कारण ती सगळ्या महाराष्ट्रातल्या अविकसित भागांना जोडणारी होती. नाही झाली, हा भाग पुढचाच आहे.
पण अध्यक्ष महोदय, ही बुलेट ट्रेन ही शेजारच्या राज्यात आपल्या राज्यातला फ्लो घेऊन चाललेली आहे, याकडे मी आपला लक्ष वेधतोय. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता आपण दर्जोन्नती रस्त्यांची करतोय, 7,000 कोटी रुपये त्याला दिलेली आहेत. निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अध्यक्ष महोदय 450 कोटीची तरतूद केलेली आहे. निर्यातीच्या प्रोत्साहनात अध्यक्ष महोदय कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली. आता प्रोत्साहन कुणाला द्यायचं? निर्यातीवर तुम्ही प्रोत्साहनासाठी 450 कोटी ठेवले, कांदा निर्यातीवर बंदी आहे. तिकडं त्या बांगलादेशला ते हे गेले, संत्र गेली विदर्भातली, तर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. द्राक्ष गेली, त्यांनी इम्पोर्ट ड्युटी बांगलादेशने वाढवलेली आहे. मग हे 450 कोटी रुपयाची तरतूद आहे, तर महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचा माल पलीकडे जातो आणि ज्यांना जास्त ड्युटी भरावी लागते, त्यांना आता मेघे साहेब आमचे मागे समीर मेघे बसलेले आहेत, आता त्यांना विचारा, संत्रे यावर्षी बांगलादेशला जाऊ शकले नाहीत. का जाऊ शकले नाहीत? तर तिकडे इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. त्यामुळं यात अध्यक्ष महोदय निर्यात बंदी उठवण्यासाठी एखादं स्टेटमेंट आलं असतं, आम्हाला आनंद झाला असता. मध्ये निर्यात बंदी उठवल्याची हुल आली आणि परत कळलं तशी काही निर्यात बंदी उठवलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कुठेही अनिल बाईदास जाताना तुम्ही जावा, तुम्हाला लोकांच्या मनात फार चीड या निर्यात बंदीवर आहे. हे मला वाटलं काल, आता कदाचित सीएम डीसीएम सगळे बोलले असतील मोदी साहेबांना की निर्यात बंदी उठवा म्हणून. काल एक संधी तुम्हाला होती, आता काय 2 दिवसात निर्णय झाला तर बघू आपण. पण अध्यक्ष महोदय, या निर्यात बंदी कांद्यावरची उठवण्यासाठी सरकारने एक चकार शब्द काढला नाही. ज्या भागात ते आमदार त्या भागातले आहेत, ते आता जवळपास सगळे सत्तेच्या नाशिक जिल्ह्यातले सगळेच तिकडे गेलेले आहेत, तेही बिचारे काही सांगतायत असं दिसत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगतोय, मला वाटतं की अध्यक्ष महोदय या ठिकाणी फार सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल गांभीर आहे असं या बजेटमध्ये कुठेही दिसत नाही. अध्यक्ष महोदय, शेववाहिनीची एक योजना काढलेली आहे, प्रत्येक तालुक्यात एक शेववाहिनी. आधी त्या आदिवासी आणि दुर्गम भागात वाहिन्या द्या. रुग्णवाहिन्या नाही आहेत अजून, रुग्णवाहिन्या बऱ्याच ठिकाणी नाही आहेत, त्या देण्याचा कार्यक्रम राबवा. आता गरीब रुग्णांसाठी 108 क्रमांकाची एक योजना होती, ती चालू आहे. आता आणखीन रुग्णवाहिका घ्यायला 17 जानेवारीला नवीन निविदा मागवण्यात आल्या आणि नवीन निविदा मागवल्या 900 कोटी रुपये सरकार अध्यक्ष महोदय खर्च करणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, मोठं टेंडर 900 कोटीचं असेल तर 21 दिवसाचं तर पाहिजे, 7 दिवसात टेंडर फायनल अध्यक्ष महोदय. त्यामुळं आयुक्त, संचालक, सचिव या सगळ्यांच्यावर संशयाची सुई यायला लागली. अध्यक्ष, 7 दिवसात एवढं मोठं टेंडर फायनल केलं आणि ऑलरेडी आपल्या 108 क्रमांकाची योजना महाराष्ट्रात चालू असताना ही नवी योजना कशी काय, कुणाच्या आग्रहानं, कुणासाठी आणि त्या योजनेचा फायदा कुणाला होणार याचाही चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं अजितदादांच्या स्वभावाने ते याच्यात लक्ष घालतील आणि याची व्यवस्थितपणाने चौकशी करतील अशी अपेक्षा शंभूराजे तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यावरून मला यायला लागलेली आहे. अध्यक्ष महोदय, आता हे बघा, नवीन पुणे महानगरपालिकेमार्फत सावित्रीमाई फुले आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्यात येणार आहे. आता त्याचा उल्लेख आमचे अर्थमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणात केला. आता महानगरपालिका करते सावित्री देवी फुलेंचं आणि लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक. आता त्याचंही क्रेडिट राज्य सरकारने घ्यायचं, त्या नगरपालिकेचा प्रश्न आहे. दिलं तरी नगर पैसे आपलेच आहेत सगळे, नगरपालिका स्वतःचे पैसे करणार नाही. नाही, मला याच्यावर भरोसा नाही आहे. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं की नगरपालिका करते ते करू दे ना, त्याचं श्रेय काय. उद्या ग्रामपंचायतीत एखादा कार्यक्रम झाला तर जर झाला तर त्याचंही श्रेय सरकार, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण ज्या दिलेले आहेत त्याचं श्रेय जास्त. ठीक आहे, आता तुम्ही पैसे दिले असतील तर माझं स्टेटमेंट मागं, पण पैसे दिले नसतील तर माझं स्टेटमेंट तिथेच, नो विड्रॉल. त्यामुळं अर्थमंत्र्यांना त्याची माहिती द्या. आता कोस्टल रोड अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या खर्चात नव्हतोय का, त्याला पण आपण दिले. सगळ्या मुंबई महानगरपालिकेची तिजोरी खाली करत आली, मोकळी करत आली, कोस्टल रोड आपण पूर्ण करतोय.
त्यामुळे अध्यक्ष महोदय, निधी अध्यक्ष महोदय, माझं एवढंच मत आहे, या सगळ्या गोष्टींचा लक्षात घेतलं तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी एवढंच आपणाला सांगेन की आपण अध्यक्ष महोदय कुठंतरी या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करतोय. 2 मिनिटात संपवतो आता. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी आता मी देवेंद्र फडणवीसांना आता आठवण करतो. आता हे वर्ष संपलंच, परत एक नागपूरचं अधिवेशन आहे, जूनचं अधिवेशन होईल. पण देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलेलं होतं की ट्रान्स हार्बर लिंक 2019लाच पूर्ण होणार. आता 24 साली जानेवारीला त्याचं उद्घाटन झालं. म्हणजे टाइम ओव्हररन आणि कॉस्ट ओव्हररन या प्रकल्पांची किती आहे हे लक्षात द्या. त्यांनी इथं भाषण केलेलं, जयंतराव 2019च्या आत तुम्ही आणि मी एका गाडीत बसून तिकडे जाऊ त्या ट्रान्स हार्बर लिंकवर. ट्रान्स हार्बर लिंकवर अध्यक्ष महोदय 4 वर्ष उशिरा प्रकल्प झाला. कोस्टल रोडवरही त्याच वेळी मी सांगितलेलं कोस्टल रोड डिले होतोय. अजूनही कोस्टल रोड नाही. आता गडबडीत आपण पहिली फेज बहुतेक उद्घाटन कराल असं दिसतंय. थोडे बहुत पुलं वगैरे, झाड साफसफाई चालू आहे, पाणी मारायचं चालू आहे. पुढच्या 7-8 दिवसात अजून एक दौरा आहे, त्यामुळे तेही होऊन जाईल. त्यामुळे अध्यक्ष महोदय, अरे आपलं मला माहित नसतं तर कोणाला माहित असेल. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे मी या ठिकाणी एवढंच सांगेन की 8 लाख कोटीची महाराष्ट्रात कामं चालू आहेत. त्याची टाइम ओव्हररन, कॉस्ट ओव्हररन ह्याचा हिशेब द्या. आपण समजा अध्यक्ष महोदय एवढी मोठे प्रकल्प घेत असू आणि आपली इकॉनॉमी आता $1 ट्रिलियन करायची असेल तर अध्यक्ष महोदय किमान 1 ट्रिलियन म्हणजे किती माहितीये का? 88 लाख कोटी रुपये जर 87-88 पर्यंत डॉलरचा दर गेला तर. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टींचा मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढंच सांगायचंय की या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपण थोडासा विचार करणं आवश्यक आहे. माझी सरकारला एक नम्र सूचना आहे आणि अनेक वेळा मी मंत्री असतानाही मंत्रिमंडळात केलेली आहे की अध्यक्ष महोदय MIDC मध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करायला आलं की स्थानिक नेते, स्थानिक माफिया लोक त्याला एवढं जर्जर करतात की आमचं सिमेंट घे, आमची खडी घे, आमचा रंग घे, आमचं स्टील घे. त्यामुळे या महाराष्ट्र हा आता गुंतवणुकीला सोयीचा राहिला नाही असं महाराष्ट्राच्या बद्दल आता बाहेर बोलतायत. आपण सिंगल विंडो क्लिअरन्स केलेला आहे. पण सिंगल विंडो म्हणजे तो एकदा आत आला त्या खिडकीतनं की मल्टिपल टेबल्स आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय सिंगल विंडो, खरंच सिंगल विंडो केलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय कायदा करायला पाहिजे महाराष्ट्रात की जर कोणी इन्व्हेस्टरला थ्रेट केलं, इन्व्हेस्टरला कंपल्शन केलं तर त्याला मोकासारख्या ह्याच्यात हात घालू असा कायदा सरकारने केला पाहिजे. जर आपल्याला 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे पोचायचं असेल, ग्रोथ रेट वाढवायचा असेल तर. अध्यक्ष महोदय, त्यासाठी माझी सरकारला सूचना आहे की यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. आता वाढवण बंदर आहे, स्थानिकांना विश्वासात घ्या, नाहीतर त्या स्थानिकांच्या बाजूने आम्हाला उतरायची पाळी उद्या येईल. वाढवण बंदर करा, करण्याबद्दल सगळ्यात डेप्थ जास्त असणारं ते बंदर होणार आहे कदाचित देशातलं. त्यामुळे व्हायला काय हरकत नाही, पण स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन वाढवण बंदर करा, एवढीच अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे. आमच्या अजितदादांनी काल परवा एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात लिहिलेलं आहे त्यांनी की सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही. म्हणजे अध्यक्ष महोदय सत्ता असल्याशिवाय विकास होत नाही असं दादांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी तिकडं जाण्याचं कारण त्यांनी त्यात सांगितलेलं आहे आणि हे खरं आहे की सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही. पण अध्यक्ष महोदय विकासाला तत्वाची झालर असली पाहिजे. विकासाला काही धोरण, काही तत्व ही असली पाहिजेत. आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं त्यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला आहे, पण त्यांनी एक सांगितलेलं आहे की मोदी साहेब आणि शहासाहेब, आदिती ऐक जरा, मोदी साहेब आणि शहासाहेब यांची कामाची जशी पद्धत आहे तशी दादा म्हणतात माझी पद्धत आहे. आमचं ऑब्जेक्शन नाही. ऑब्जेक्शन दुसऱ्यांचं येण्याची शक्यता आहे. चालत नाही तिकडे, तिकडे काही चालतं, पण आपले कंपॅरिझन कुणाशी करायची याचं भान तिकडे
राहिल्यावर तिकडे गेल्यावर ठेवणं आवश्यक आहे. माझं आता शेवटी आम्ही त्यांची हितचिंतक आहोत म्हणून आपला सल्ला आहे. तुमचं ते काय दिसतच नाही, अलीकडे भेटतच नाही, त्यामुळं त्यांचं पत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पोहोच झालेलं आहे. त्याच्यावर जास्त काय मी बोलत नाही. पण 6-7 महिने झाले आम्हाला सोडून ते तिकडे गेले आणि आता 7 महिन्यानं त्यांनी ते पत्र सगळ्या महाराष्ट्राला दिले. मी हे असे मध्ये आहेत की कोण कुठं जातो हे बघत बसलेले आहेत. स्वतः यांची काही भूमिकाच नाही आहे. हे इकडच्याकडेही बघतात आणि इकडच्याकडे आणि मधल्या वाटेत इकडे लक्ष इकडेच आहे त्यांचं की इकडून तिकडे कोण जाते. बच्चीजी जरा थोडासा ठामपणाने भूमिका घ्या. तुमच्यासारखा ठामपणाची भूमिका तुम्हाला तिकडे जाण्याचं ऑप्शनच नाही ना. ज्यांना असेल ते जात राहतील, पण तुम्ही ठाम घ्या भूमिका. पण अध्यक्ष महोदय, या बजेटचं यथार्थ वर्णन करणारी कविता मी सादर करतो. हाताला काम नाही, सुशिक्षितांना रोजगार नाही, दुष्काळ अतिवृष्टीच्या चक्रात ग्रासला शेतकरी, पोटा पाण्यासाठी वणवण सारी. आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई. आरोग्य यंत्रणा ढिसाळ झाली, रुग्णांच्या जीवाला किंमत नाही, मायेच्या अश्रूंची थट्टा झाली, गरिबांना कोण वाली. आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई. इथे दिवसा ढवळ्या महिला सुरक्षित नाहीत, किड्या मुंग्यांसारखे त्यांचे जगणे बाई. धर्माधर्मातील तिढा सुटे ना काही, आगीत तेल ओतायला आहेत काही भाई. आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई. वाढत चालली घोटाळ्यांची मांदियाळी, दिल्लीच्या वरदहस्ताने भाजली जाते पोळी. साम दाम दंड भेद हीच विचारांची झोळी, चिरडून टाकूया आंदोलकांच्या टोळ्या. आपल्याला काय, फक्त बोलून निघून जाण्याची घाई. धन्यवाद.